भाऊंनी गडप केलेल्या घड्याळाची झडप, उत्तरचा निर्णय दक्षिणेकडे. उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा या भागातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलणारा ठरणारा ऐतिहासिक वळण ठरला आहे. या एका प्रशासकीय निर्णयाने उत्तर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून आगामी काळातील संघर्षाची ठिणगी टाकली आहे. या राजकीय घडामोडीवर संघर्ष न्यूज मराठीचा सविस्तर विशेष वृत्तांत. उत्तरचा निर्णय दक्षिणच्या आमदाराकडून सुभाष बापूंनी मारली बाजी. उत्तर सोलापूर तालुक्यातील सुमारे 35 गावातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करत राज्य शासनाने वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. मात्र विशेष आणि चर्चेची बाब म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्याशी संबंधित असलेला हा निर्णय मार्गी लावण्यासाठी दक्षिण सोलापूरचे भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने आग्रही पाठपुरावा केला होता. या एका तालुक्याचा निर्णय दुसऱ्या तालुक्याचा आमदार घेतोय आणि त्यात यशस्वीही होतोय, यावरून अप्पर करून सुपर झालेल्या सुभाष बापूंनी उत्तर तालुक्यात आपली राजकीय पकड आणि वजन किती मजबूत आहे हे विरोधकांना दाखवून दिले आहे. घड्याळाची झडप, बळीराम काकांचा गृहमैदानावरील मास्टर स्ट्रोक. दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले घड्याळ गायब झाल्याचा जोरदार जल्लोष विरोधकांकडून करण्यात आला होता. विशेषतः इंद्रजित पवार आणि पवार बंधूंनी उत्तर तालुक्यातील आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली असतानाच हा निर्णय आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या घड्याळाला नेस्तनाबूत केल्याचा दावा विरोधकांनी केला होता, त्याच घड्याळाचे नेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बळीराम साठे यांच्या स्वतःच्या वडाळा गावातच हे कार्यालय मंजूर झाले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात ज्या घड्याळाला निवडणुकीत गडप केले, त्याच घड्याळाने थेट स्वतःच्या गावात अप्पर तहसील कार्यालय आणून मोठी झडप घेतली, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. बळीराम काकांचा हा गृहमैदानावरील मास्टर स्ट्रोक विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पवार बंधूंना थेट आव्हान आणि बदलणारी राजकीय गणिते. उत्तर सोलापूर तालुक्यावर गेल्या काही काळापासून पवार बंधू आपली राजकीय पकड घट्ट करत आहेत. इंद्रजित पवार यांच्या समर्थकांसाठी वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय होणे हा एक मोठा राजकीय खोडा मानला जात आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची आणि नागरिकांची सोलापूर शहरात चक्रा मारण्याची गैरसोय दूर होणार असली तरी याचे श्रेय थेट आमदार सुभाष देशमुख आणि स्थानिक पातळीवर बळीराम साठे यांच्याकडे जात असल्याने पवार बंधूंच्या उत्तर सोलापूरतील वर्चस्वाला हे थेट आव्हान मानले जात आहे. निर्णय रद्द करण्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचालींना वेग. हा निर्णय केवळ प्रशासकीय न राहता संपूर्णपणे राजकीय बनल्यामुळे आता विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. वडाळा अप्पर तहसील कार्यालयाचा हा निर्णय रद्द व्हावा किंवा त्याला स्थगिती मिळावी, यासाठी पडद्यामागे राजकीय हालचालींना कमालीचा जोर धरला आहे. पक्षांतर्गत सुप्त संघर्ष आणि जाहीर विरोध या दोन्ही आघाड्यांवर सध्या रणनीती आखली जात आहे. त्यामुळे मिळालेली ही मंजुरी आणि घड्याळाने घातलेली झडप येणाऱ्या काळात किती काळ टिकून राहणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्तर सोलापूरचा राजकीय आखाडा पुन्हा एकदा पेटणार. सध्या उत्तर सोलापूर तालुक्याचे राजकीय रंग पुरते उधळले गेले आहेत. एका बाजूला अप्परचा निर्णय आणून स्वतःचे वर्चस्व सिद्ध करणारे दक्षिणचे आमदार सुभाष बापू, दुसरीकडे गडप झालेल्या घड्याळाच्या बळावर गावातच कार्यालय खेचून आणणारे बळीराम काका आणि या दोघांनाही राजकीय मैदानात तगडे आव्हान देणारे पवार बंधू, अशा या त्रिकोणी संघर्षाने उत्तर सोलापूरमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून आगामी निवडणुकांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटणार हे मात्र निश्चित आहे.